नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मी आज तुम्हाला घेऊन चाललेलो आहे स्वामींच्या मठामध्ये। हा मठ आहे आरे कॉलनीमध्ये। होय, आरे कॉलनीच्या जंगलामध्ये एक स्वामींचा सुंदर मठ आहे। तो अजून कुणालाही जास्त माहीत नाही। तोच मठ आज मी तुम्हाला दाखवणार आहे। ट्रेनने तुम्ही गोरेगाव ईस्टला उतरल्यावरती तुम्हाला शेअरिंग ऑटोज मिळतील आणि बससुद्धा मिळेल। बस जर तुम्हाला घ्यायची असेल तर ते 451 आणि 452 ह्या बस तुम्हाला 7 नंबरला सोडतील। 7 नंबरला उतरल्यावर तुम्हाला जवळच स्वामींचा मठ दिसेल। आरे कॉलनीमध्ये आल्यावर गावी आल्यासारखं वाटतं, कारण इकडचा जो निसर्ग आहे, जो परिसर आहे, तो अगदी गावासारखाच आहे। त्याच्यामुळे इथे आल्यावरती आपलं मन अजून जास्त फ्रेश होतं। मुंबईला सर्वात जास्त ऑक्सिजनचा पुरवठा हा आरे कॉलनीमुळे होतो। आरे कॉलनीमध्ये दूध उत्पादन सुद्धा जास्त होतं, त्यामुळेच आपल्या जागोजागी प्रत्येक ठिकाणी आपल्याला गाईचे तबेले सुद्धा बघायला मिळतात। रिक्षाने मला आता बरोबर 7 नंबरच्या बस स्टॉपवरती आणून सोडलेलं आहे। या बस स्टॉपच्या मागील बाजूस आपण चालत गेल्यावर 2 मिनिटांवरच स्वामींचा मठ आपल्याला दिसतो। रोडच्या बरोबर बाजूलाच आपण बघू शकता की स्वामींचा मठाची माहिती असलेला एक फलक सुद्धा तिथे दिसतोय आणि इथून आत जाणारा हा रस्ता आपल्याला मठाकडे नेतो। थोडंसंच पुढे गेल्यावरती डाव्या हाताला आपण बघू शकता की स्वामींच्या मठाचा जो गेट आहे तो समोरच आपल्याला दिसतोय। बाहेरच चप्पल काढून आणि पाय धुवून मी आता आतमध्ये चाललेलो आहे। आज शुक्रवार असल्याने इथे जास्त गर्दी सुद्धा नव्हती, त्यामुळे माझं दर्शन सुद्धा लगेच झालं। पण तुम्ही जर गुरुवारी आला तर तुम्हाला इथे खूप गर्दी मिळते। या मठावर खूप लोकांची श्रद्धा आहे, त्यामुळे या मठामध्ये खूप दूरवरचे सुद्धा भाविक येत असतात। या मठाला तब्बल 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत। या मठाची स्थापना रवींद्र सोनू घाणेकर यांनी केली आहे। हे सुद्धा स्वामींचे खूप मोठे भक्त आहेत। दत्त जयंती, गुरुपौर्णिमा आणि प्रकट दिन सोहळा इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात स्वामी भक्त येथे जमतात। स्वामींची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक अशी इथे स्थापित केलेली आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, आज व्हिडिओ खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।